नमस्कार मुलांनो. आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ 14वा वाहतूक हा समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, तुम्ही तुमच्या घरातून शाळेत येतात, बरोबर? शाळेत येण्यासाठी तुम्ही कधी कधी पायी येतात, कधी तुम्ही रिक्षाने येतात, कधी तुम्हाला तुमचे पालक पोचवतात, तर कधी तुम्ही सायकलवर येतात, बरोबर ना? आता मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी पायी शाळेत येतात त्या दिवशी तुम्हाला वेळ कमी लागतो का जास्त लागतो? बरोबर, तुम्हाला वेळ जास्त लागतो. तुम्ही नेहमीपेक्षा थोडं लवकर घरातून बाहेर पडतात. ज्या दिवशी तुम्ही सायकलवरनं शाळेत येतात तेव्हा मात्र तुम्हाला पायी चालत येताना जेवढा वेळ लागला त्यापेक्षा मात्र थोडा कमी वेळ लागतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला पालक पोचवायला येतात, 2 व्हीलरवर येतात, 4 व्हीलरमध्ये येतात किंवा 4 चाकी वाहनातनं 2 चाकी वाहनातनं तुम्हाला तुमचे पालक शाळेत पोहोचवतात, तेव्हा मात्र अतिशय कमी वेळ लागतो, हो की नाही? आणि जेव्हा तुम्ही रिक्षाने शाळेत येतात तेव्हाही तुम्हाला कमी वेळ लागतो. आणि ज्या दिवशी तुम्ही सायकलवर शाळेत येतात ते पाठीला तुमचं बॅग असते, दप्तर असतं, हातामध्ये तुमची बॉटल असते, टिफिनची बॅग असते, त्यावेळेस मात्र तुम्हाला खूप त्रास होतो, कारण तुम्हाला सायकल पण चालवायची असते. पायी येतानाही तुमच्या पाठीवर बॅग असते, हातामध्ये तुमची बॅग असते, त्यावेळेसही तुम्हाला चालताना खूप त्रास होतो, हो की नाही? मग याच कृतीवर आधारित तुम्हाला एक उपक्रम मी आता देणार आहे. जे आत्ता आपण बोललो, जे आत्ता आपण ऐकलं ते आपल्याला फक्त इथे आता लिहून काढायचं आहे. बघा, तुम्हाला मी आत्ता असा उपक्रम देते आहे की तुम्ही मित्रांनी एकत्र येऊन असं ठरवायचं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रस्ता एकच ठेवायचा, मार्ग एकच वापरायचा, परंतु माध्यमं वेगवेगळी वापरायची. म्हणजे काय, तर मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक दिवस तुम्ही पायी जा, दुसऱ्या दिवशी सायकलने जा, नंतर 2 व्हीलरमध्ये जा, 2 चाकी वाहनातनं जा, नंतर 4 चाकी वाहनातनं जा. तर तुम्हाला त्या प्रवासामध्ये जाताना येताना काय फरक वाटतो, वेळ किती लागतो, त्रास केव्हा होतो, श्रम केव्हा जास्त करावे लागतात, ते सगळं तुम्हाला इथे जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांप्रमाणे तुम्हाला इथे ते लिहून काढायचं आहे. तुमचं निरीक्षण, तुमचे अनुभव या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचे आहेत. कळालं सगळ्यांना काय करायचं आहे? इथे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांप्रमाणे तुम्हाला ती कृती करून त्यांची उत्तरं तुम्हाला इथे लिहायची आहेत. जमेल सगळ्यांना? अतिशय सोपं आहे, तुम्ही करतातच, फक्त तुम्हाला ते इथे आता लिहून काढायचं आहे. तर हे पायी जाणं, सायकलवर जाणं, 2 चाकी वाहनं वापरणं, 4 चाकी वाहनं वापरणं, आणि आता तर काय अलीकडच्या काळामध्ये विमानं आहेत, रेल्वे आहे, जहाजं आहेत, यामधनं सुद्धा आपण जाऊ शकतो आणि येऊ शकतो. बरं, फक्त आपणच ये जा करतो का? नाही, तर आपल्यासोबत काहीतरी सामान असतं, वस्तू असतात, त्यांची देखील आपण ने-आण करत असतो. आणि काही काही लोक तर मात्र फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामानच नेतात आणि आणतात. मग मुलांनो, माणसांची व सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे म्हणजेच वाहतूक होय. आता सगळ्यांनी वाहतूक म्हणजे काय हे लिहून घ्यायचं आहे हा. माणसांची व सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे म्हणजे वाहतूक करणे होय. मग ही वाहतूक करण्यासाठी काही वाहतुकीची साधनं वापरली जातात. या साधनांबद्दल आत्ताच आपण बोललो. ट्रक आहे, रेल्वे आहे, विमानं आहेत. पूर्वीच्या काळी बैलगाडीतनं पण वाहतूक केली जात होती, अगदी उंटावरनं पण वाहतूक केली जाते. मग जसं आधुनिक युगामध्ये प्रगती होत जाते आहे तशी वेगवेगळी माध्यमं तयार होत आहेत, वेगवेगळी साधनं तयार होत आहेत, आणि त्या साधनांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपलं दैनंदिन जीवन सुखकर व्हावं म्हणून त्यांचा वापर करतो. परंतु हे सगळं करत असतानाच त्याचे काही चांगले फायदे देखील आहेत आणि काही त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. मग आता मला सांगा, जेव्हा आपण वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करतो तेव्हा त्यांचे चांगले फायदे काय काय असतील बरं? बघूया. आपण ते लिहून पण घ्यायचं आहे आणि समजून पण घ्यायचं आहे. बघा तर मग, वाहतुकीसाठी आपण जी साधनं वापरतो त्या साधनांचे
फायदे किंवा वाहतुकीची फायदे असं देखील आपण त्यांना म्हणू शकतो. बघा तर, वाहतुकीमुळे आपली कामं हे अतिशय जलद गतीने होतात, हो की नाही? पायी जाताना आपल्याला खूप वेळ लागतो आणि तेच जर आपण 2 चाकी वाहनातनं गेलो तर आपल्याला वेळ कमी लागतो. म्हणून वाहतुकीमुळे आपली कामं जलद गतीने होतात. वेळ आणि श्रम यांची बचत होते. वाहतुकीमुळे आपल्याला एखाद्या कामासाठी जो खूप वेळ लागत असेल तर वाहतुकीमुळे ते काम लवकर होतं आणि श्रमाची देखील बचत होते. म्हणजे पायी चालताना जेवढे श्रम होतात, सायकल चालवताना जेवढे श्रम होतात, तेवढेच श्रम आपल्याला 4 चाकी वाहनातनं जाताना येताना होतील का बरं? नाही होणार, हो की नाही? व्यापार वाढीस चालना मिळालेली आहे. या वाहतुकीच्या साधनांमुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते आणि त्यामुळे व्यापार वाढलेला आहे. जगातील विविध प्रदेश हे वाहतुकीच्या सोयींमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. बघा, हा मुद्दा मी पुन्हा एकदा सांगते. जगातील विविध प्रदेश हे वाहतुकीच्या सोयींमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे आपण ज्या देशांची, त्या प्रदेशाची किंवा त्या शहरासोबत व्यापार करतो, व्यवसाय करतो, वस्तूंची ने-आण करतो, त्या ठिकाणी त्यांचे एकमेकांशी संबंध जोडले जातात. जागतिक स्तरावर देखील वस्तूंची ने-आण करता येते. जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक करता येणे शक्य होते. म्हणजे आपल्याला ज्या काही वस्तू हव्या आहेत त्या आपल्याला इथेच मिळतील असं नाही. तर उद्या तुम्ही मुंबईला गेलात, पुण्याला गेलात, अगदी दिल्लीला जरी गेलात तरी आपल्याला ज्या सारख्याच वस्तू हव्या आहेत त्या तिथे सुद्धा मिळू शकतात. हे केवळ कोणामुळे शक्य आहे? तर फक्त वाहतुकीमुळेच हे शक्य आहे. विविध वस्तू सहज उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे लोकांचे जीवनमान, राहणीमान सुधारलेले आहे. म्हणजे असं आपण म्हणतो ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, काही वस्तू मिळत नाही, काही वस्तू मिळतात. तर आजकाल मात्र तसं राहिलं नाही हं. वाहतुकीमुळे शहरात मिळणाऱ्या सर्व वस्तू ग्रामीण भागात देखील उपलब्ध आहेत आणि म्हणूनच शहरातल्याच लोकांसारखं ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा जीवनमान सुधारलेलं आहे. पर्यटन, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा देखील सहज उपलब्ध झालेल्या आहेत. आपण आपल्याला वाटेल तेव्हा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊ शकतो. आपल्याला दूरवर जायचं असेल शिक्षणासाठी, आरोग्याच्या काही सुविधा घेण्यासाठी तर अगदी आरामात आपण जाऊ शकतो. हे सगळं कोणामुळे शक्य आहे बरं? वाहतुकीमुळे. ही सर्व झाली वाहतुकीची फायदे. समजली का मुलांनो? मग आता हे सगळं आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. मुलांनो, आपल्या पुस्तकामध्ये ह्या पाठामध्ये एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचं आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्रावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा, चित्राचं निरीक्षण करा. चित्रामध्ये काही मुलं दाखवलेली आहेत. वाहनांची वर्दळ आहे आणि ते मुलं रस्त्याच्या कडेला किंवा तिथे एका बाजूला उभी आहेत. काय करतायत? का उभी आहेत? ते आता आपल्याला शोधून काढायचं आहे. तर ह्या चित्रामध्ये मुले कुठे उभे आहेत? तर ह्या चित्रामध्ये हे मुलं पदपथावर, म्हणजे जेव्हा आपल्याला रस्ता ओलांडायचा असतो अशा पदपथावर उभे आहेत. तिथे ते कशासाठी उभी आहेत? तर त्या मुलांना तो रस्ता ओलांडायचा आहे. परंतु इतकी वाहनांची वर्दळ आहे की त्यांना ते रस्ता ओलांडायला संधीच मिळत नाहीयेत आणि म्हणून ते तिथे थांबलेत. जेव्हा वर्दळ कमी होईल तेव्हा ते मात्र रस्ता ओलांडतील. ती मुले काय करत आहेत? तर त्यातला एक मुलगा हा डोळे चोळत आहे, एकाचे हात कानावर आहेत. का बरं? तर वाहनांच्या धुरामुळे डोळे चुरचुरतात आहे आणि वाहनांच्या आवाजामुळे कानांना देखील त्रास होतो आहे. वाहनांमधनं जो काही धूर बाहेर पडतो आहे त्या धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो आहे, डोळ्यांना चुरचुरतं आहे आणि म्हणून त्या मुलाने आपले हात डोळ्यांवर ठेवलेले आहेत. आणि वाहनांचा आवाज आहे, कर्कश असे हॉर्न आहेत, त्याचा देखील त्रास होतो, म्हणून त्या मुलाने आपले हात कानावर ठेवलेले आहेत. बरोबर नाही मुलांनो? हे कधी आपल्या बाबतीत पण घडते की नाही? बरोबर, हे असं नेहमीच आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. वाहनांचा आपल्याला त्रास होतो. मग धुरामुळे असेल, त्यांच्या आवाजामुळे असेल. रस्त्यावरच्याच लोकांना त्रास होतो असं नाही,
तर त्याच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत त्या सगळ्यांनाच ह्या त्रासाला तोंड द्यावं लागतं. मुलांनो, तुमच्या निरीक्षणावरनं मला काही उत्तर द्या. रस्त्याच्या कडेला काही झाडं आहेत आणि काही रस्त्यापासून दूरवर असलेली झाडं आहेत. तर ही झाडं सारखीच असतील का? नाही. अगदी बरोबर. या दोन्ही ठिकाणी असलेली झाडे सारखी नसतील. कारण जसा मानवाला त्रास होतो वाहनांच्या प्रदूषणामुळे, वाहनांच्या धुरामुळे जसा मानवाला त्रास होतो, तसाच तो सजीवांना देखील त्रास होतो. आणि म्हणूनच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे आणि रस्त्यापासून दूरवर असलेली झाडे यांमध्ये आपल्याला निश्चितच फरक जाणवतो. तर कशा कशामध्ये आपल्याला फरक जाणवतो ते आता आपण बघूया. तर बघा मुलांनो, रस्त्याच्या दूरवर असलेली झाडे आणि रस्त्याच्या अगदी कडेला असलेली झाडे यांच्यामध्ये पानांचा तजेलदारपणावर आपल्याला काही फरक दिसेल बरं. तर रस्त्याच्या कडेला असलेली पानं ही फारशी तजेलदार नसतात, ती थोडी वाळलेली असतात. रस्त्यापासून दूरवर असलेली झाडे ही तजेलदार असतात, ताजी असतात आणि टवटवीत दिसतात. पानांचा रंग कसा बरं असेल? तर रस्त्याच्या कडेला असलेली पानं ही पिवळसर, काळसर, काळपट, त्याच्यावर धूळ चढलेली आपल्याला दिसेल. आणि रस्त्यापासून दूरवर असलेली झाडं ही मात्र आपल्याला ताजी दिसतील आणि हिरवीगार त्याची पानं आपल्याला दिसतील. झाडांचं स्वरूप कसं असेल बरं? वनस्पतींचं स्वरूप कसं असेल? तर रस्त्याच्या कडेला असलेल्या वनस्पती ह्या थोड्या लहान असतील, खुरटलेल्या असतील. खुरटलेल्या म्हणजेच ज्यांची वाढ फारशी झालेली नाही किंवा त्यांची वाढ होऊ शकते किंवा त्यांची वाढ झाली असती, परंतु ह्या प्रदूषणामुळे त्यांची वाढ होऊ शकली नाही, म्हणून ती खुरटलेली राहिली. आणि रस्त्यापासून दूरवर असलेली झाडे ही मात्र मोठी मोठी वाढली आणि डेरेदार झाली आणि बहरदार अशी ती झाडी आहेत. कळलं मुलांना तुम्हाला हे सगळं? तर हे सुद्धा आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. मुलांनो, माणसांची, सामानाची, साहित्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक होय. आणि ही वाहतूक करण्यासाठी काही साधनांचा वापर केला जातो. त्यालाच आपण वाहतुकीची साधने असे म्हणतो. म्हणजेच ही वाहतूक करण्यासाठी रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रेल्वे, विमान, जहाज यासारख्या साधनांचा वापर केला जातो. ही वाहनं स्वयंचलित असतात आणि ह्या स्वयंचलित वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल यासारखी इंधनं वापरली जातात. या इंधनांच्या ज्वलनातूनच काही विषारी वायू आणि धूर हवेमध्ये मिसळले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. तर हे इंधनातून बाहेर पडणारे विषारी वायू म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू हवेमध्ये मिसळले जातात. या विषारी वायूंमुळे जी शुद्ध हवा आहे त्या शुद्ध हवेची गुणवत्ता कमी होते आणि त्यामुळेच हवेचे प्रदूषण होते. तर ज्या वेळेस ह्या स्वयंचलित वाहनांमध्ये इंधनाचं ज्वलन होत असतं आणि इंधनाच्या ज्वलनातून जो धूर बाहेर पडत असतो त्या धुरावाटे कार्बन आणि शिस यांचे काही सूक्ष्म कण हे हवेत मिसळले जातात. त्यामुळे हवेची गुणवत्ता कमी होते, शुद्ध हवा अशुद्ध होते, त्यामुळेच हवेचे प्रदूषण होते. या संपूर्ण क्रियेला आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. मग ह्या हवेच्या प्रदूषणाचे सजीवांवर, प्राण्यांवर काय परिणाम होतात हे देखील आपण समजून घेऊयात. तर हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी आणि वनस्पती यांच्यावर दुष्परिणाम होतात. हवेच्या प्रदूषणामुळे डोळे, फुफ्फुसांचे विकार, श्वासनलिकेचे विकार आपल्याला होतात. हवेच्या प्रदूषणामुळे झाडांची पाने करपतात, झाडांचे कोंब, अंकुर हे जळून जातात आणि यामुळे झाडांचा विकास पाहिजे तसा होत नाही. तर काही वन्य प्रदेशात जर वाहनांची वर्दळ असेल
तर तेथे देखील आपल्याला हा दुष्परिणाम दिसून येतो. वन्य प्रदेशात वाहनांची वर्दळ असेल तर प्राणी व वनस्पती यांच्या जीवनास, यांच्या जीवनमानास, यांच्या अधिवासास धोका निर्माण होतो आणि म्हणून तेथील काही वन्यजीव हे स्थलांतर करू लागतात. वाहनांचा आवाज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या वाहनांच्याच आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याच्यामुळे आपल्या कानांना, आपल्या श्रवण क्षमतेला देखील धोका निर्माण होतो. या ध्वनी प्रदूषणामुळे मग चिडचिडपणा वाढतो, डोके दुखू लागते, अस्वस्थता वाढते आणि कामात लक्ष लागत नाही. वाहतुकीची कोंडी ही सुद्धा ह्या वाहतुकीच्या साधनांमुळेच निर्माण होणारी एक समस्या आहे. हा देखील एक दुष्परिणाम आहे आणि वाहतुकीची कोंडी झाली की काय होतं हे तुम्हाला सांगायलाच नको. हा सगळा अनुभव आपल्याला आहेच. वाहनांचे अपघात होतात. वाहनांचे अपघात झाले की लोक जखमी होतात, काही मृत्यू होतात. हा देखील हा वाहतुकीच्या साधनांचा एक दुष्परिणामच आहे. सगळ्यांना वाहतुकीचे दुष्परिणाम समजले? आता हे सगळे दुष्परिणाम आपण लिहून घेणार आहोत. मुलांनो, पुस्तकामध्येच ह्या पाठामध्ये सांगा पाहू हा एक उपक्रम किंवा एक छोटीशी कृती आपल्याला दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत आणि काही विधानं दिलेली आहेत. तर योग्य विधानासाठी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा तर मग पर्याय दिलेले आहेत: पायी जाणे, सायकलने जाणे, खाजगी वाहनाने जाणे आणि सार्वजनिक वाहनाने जाणे असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला विधानं दिलेले आहेत. घराजवळ राहणाऱ्या एखाद्या मित्राकडे तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही कोणता पर्याय निवडणार? पायी जाणे. अगदी बरोबर. 1 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जायचं आहे. दुकानात जायचं असेल, काही खरेदी करायला जायचं असेल, तर तुम्ही कोणता पर्याय निवडणार? तर सायकलने जाणे. शेजारच्या गावामध्ये लग्न समारंभासाठी जायचं आहे, तर कोणता पर्याय निवडणार? खाजगी वाहनाने जाणे. आणि परगावी तुम्हाला विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य घेऊन जायचं आहे, तर कोणता पर्याय तुम्ही निवडणार? तर सार्वजनिक वाहनाने जाणे. मुलांनो, आत्ताच आपण वाहतुकीच्या साधनांमुळे होणारे प्रदूषण किंवा त्याचे दुष्परिणाम आपण समजून घेतलेले आहेत. मग हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं, कोणत्या उपाययोजना करायला हव्यात हे आता आपण समजून घेऊयात. तर वाहतुकीच्या साधनांमुळे जे काही दुष्परिणाम होतात किंवा जे काही प्रदूषण होतं ते कमी करण्यासाठी आपण अशा उपाययोजना करायला हव्यात की कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा जास्तीत जास्त वापर करायचा. वेळोवेळी वाहनांची देखभाल करायला हवी, वाहनांची दुरुस्ती करायला हवी. शक्यतो सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा आणि आवश्यक तेथेच खाजगी वाहनांचा वापर करायला हवा. आणि वाहतुकीच्या साधनांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्ष लागवड करणे. जास्तीत जास्त आपण वृक्षांची लागवड करायला हवी. त्यामध्ये सुद्धा वड, पिंपळ, कडुनिंब, करंज यासारख्या वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करायला हवी. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये इंधन म्हणून CNG, वाहनांसाठी CNG आणि LPG या साधनांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. मुलांनो, CNG म्हणजे कंप्रेस्ड नॅचरल गॅस आणि LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. CNG आणि LPG यामुळे वाहनांचे प्रदूषण हे अतिशय कमी प्रमाणात होते. मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे की आजच्या आधुनिक युगात जहाजं देखील वाहतुकीसाठी वापरली जातात. तर आत्ताची जी जहाजं आहेत त्या जहाजांमध्ये इंधनांचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जहाजं होती.
पण तेव्हाची ती जहाजं इंधनांवर चालत नव्हती, तर ती वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात होती. मग अशा जहाजांना शिडाची जहाजं किंवा शिडाची गलबतं असं म्हटलं जात होतं. मुलांनो, तुम्ही सगळेजण सायकल चालवतात, हो की नाही? आणि सगळ्यांनाच सायकल चालवायला खूप आवडतं. मग हे सायकल चालवण्याचे काय फायदे आहेत तुम्ही सांगू शकाल का मला? सांगा बरं. बघा बरं, इथे सुद्धा मी लिहिलेले आहेत सायकल चालवण्याचे फायदे. सायकल चालवल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो. सायकलमुळे वाहनांची गर्दी देखील कमी होते. सायकलमुळे पैशांची बचत करता येते. सायकलमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. छोट्या जागेत आपल्याला सायकल लावता येते. आणि सायकलमुळे स्वावलंबन वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. स्वावलंबन वृत्ती जोपासली जाते आणि सायकलमुळेच वेळेची बचत देखील होते. अशा पद्धतीने या पाठामध्ये आपण वाहतूक म्हणजे काय, वाहतुकीची साधनं, वाहतुकीच्या साधनांमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचे फायदे, त्याच्या दुष्परिणामावरील उपाययोजना आपण समजून घेतलेला आहे. मला असं वाटतं निश्चितच हा पाठ तुम्हाला सगळ्यांना समजलेला आहे आणि म्हणूनच यावरील स्वाध्याय तुम्हाला अगदी सहज लिहिता येईल. चला तर मग आता तुम्ही ह्या पाठावरील स्वाध्याय लिहायचा आहे. मुलांनो, तुमच्यासारखेच काही विद्यार्थी आहेत. समजा रोहन आणि सानिया हे दोघेही शाळेत पायी चालत जातात. त्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी 30 मिनिटं लागतात, म्हणजेच अर्धा तास लागतो. आणि त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला त्यांना त्यांच्या आजीला घेऊन जायचं आहे. ते मुलं तर रोज शाळेत पायी जातात. त्यांना चालायला अर्धा तास लागतो. आता आजीला शाळेत न्यायचं आहे, तर आजीला घेऊन चालताना अर्धा तास लागेल का? नाही, जास्त वेळ लागू शकतो. मग अशा वेळेस त्या दोन मुलांनी आजीला शाळेत कसं बरं न्यावं? पायी चालत न्यावं, रिक्षाने न्यावं, बसने न्यावं की खाजगी वाहनाने न्यावं? जरा विचार करा आणि लिहा बरं आपल्या वहीत. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.